रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची। नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी नाथाजी लवटे। आज आपण सागर लेंडवे साहेब यांच्या डाळिंबाच्या प्लॉटवर आलेलो आहे। तरी या बागेची पार्श्वभूमी अतिशय बिकट होती आणि आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या तोंडांतर आपण ऐकणारच आहोत। पण त्याच्या अगोदर आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेऊया। आपलं नाव आणि गाव सांगा। नमस्कार, मी सागर लेंडवे। माझी एकूण 500 झाडं आहे डाळिंबाची। मग त्या मागच्या वर्षी काय त्याचं काय उत्पन्न मला काय आलं नाही जास्त। नुसती डाळिंब लागली, पण पुढचं काय त्याचं साईज पण झाली नाही आणि रोगातनं पण ती वर आली नाही, ती तेलकट परत निमेटोड कुजवा असं आलं नाही। पण ह्या वर्षी चांगल्या पद्धतीने मला उत्पन्न आलं आहे। बरं, एकंदरीत पाहता आपण मागच्या वर्षी किंवा आपली 3 ते 4 वर्षाची झाडं आहेत, 3 ते 4 पिकं घेतली, त्यामध्ये आपल्याला कसं उत्पादन मिळालं आणि आता आमचे रामा ॲग्रोटेकची प्रोडक्ट वापरून तुम्हाला त्याच्याविषयी कसं वाटलं किंवा कसं उत्पादन मिळालं किंवा कलर म्हणा, शायनिंग म्हणा, फ्लावरिंग म्हणा, त्याचा रिझल्ट कसा मिळाला आपल्याला? मागील वर्षी माझा खर्च पण निघाला नाही। ह्या वर्षी आता 25% माल गेला आहे, तरी पण आता माझा खर्च पूर्ण निघालेला आहे। आतापर्यंत किती माल गेला? आतापर्यंत माझ्या बागेत 25% माल म्हणजे तुटलेला आहे, अजून 75% माल शिल्लक आहे बागेत। तरी पण आतापर्यंत माझा खर्च निघून गेला आहे आतापर्यंत झालेला सगळा। आणि साईज म्हटलं तर साईज अतिशय उत्कृष्ट आलेली आहे। जवळजवळ 150-200 ग्रॅम कड आता सध्या फळ गेले, अजून त्याची वाढ चालूच आहे। काय मागं पुढं चालूच आहे, जी येतोय ती माग घालवाय चालू आहे। म्हणजे एकंदरीत मागच्या वर्षी किंवा त्याच्या अगोदर आपली बागेविषयी विचार काय होतं किंवा तुमची मनस्थिती काय होती? बाग आता मला घरची मागच्या वर्षी काढून टाक म्हणत होती, आपल्याला काही जमत नाही बागेचं काय नाही। पण नाथाजी लवटे आमचे पाहुण्याच्या गावचे असल्यामुळे त्यांनी मला संपर्क साधून पाहुण्याने ह्यांनी सांगितले की आपण यावर्षी माझ्याकडे बाग द्या म्हणले। तुमचा खर्च जरी झाला म्हणजे फुकट गेला तर मी पैसे देतो असे त्यांनी हमी घेतली आणि मला यातलं मार्गदर्शन करून बाग ह्या वर्षी एकदम 1 नंबरची आणून दिलेली आहे। आता आपलं बागेविषयी, डाळिंब या पिकाविषयी काय आपलं मत आहे? आता मला वाटतं की बाग तुटून गेलं तर लगेच धराव, पण पाणी नसल्यामुळे मी थांबलोय। तर बाग म्हणजे अजून मी वाढवणार आहे इथून पुढं, कारण ती पण तुमची साथ असेल तर रामा ॲग्रोटेक आणि तुमची साथ असेल तर इथून पुढं मला झाडं अजून ज्यादा लावायला काय अडचण नाही। आमची तर साथ तुम्हाला 100% राहणारच आहे। यासोबत तुमच्याकडे अजून बोरीचं पीक आहे, त्याच्यासाठी पण आपण काय प्रोडक्ट वापरले त्याच्याविषयी थोडीसं सांगा। सेटिंगसाठी 1 नंबर आहे तुमच्यातले बायोसृष्टी, बायोसमृद्धी, ती 1 नंबर आहे। ती अतिशय उत्कृष्ट सेटिंग होती सगळं। परत फळगळ कमी होते। परत तुम्हाला कुजव्यासाठी मला ह्यासाठी निमकरण म्हणून तुम्ही दिलेलं ती 1 नंबरचं उत्पादन आहे तुमच्यातलं म्हणजे प्रोडक्ट आहे। परत 0-28 नाही, साईज पण भरपूर आली, लगेच साईज आली। एक 4 ते 8 दिवसात फरक लगेच जाणवला, त्याचा चालूच झाला माझा माल ते 0-28 मुळे असं आहे। मग एकंदरीत आपलं आमच्या प्रोडक्टविषयी काय मत आहे? एकंदरीत 1च नंबर आहे, 2 नंबर विषय नाही कसलाच ह्या रामा ॲग्रोचा। आणि माझ्या बाबतीत तर 1 नंबर आहे ना, आणि इतर आमच्या गावातल्या पण मी पण सांगितलं 1 नंबर आहे, येऊन बघून जाते ते सगळं, त्यांना पण बरं वाटते। कारण मागच्या वर्षी आणि या वर्षी खूप फरक पडला आहे लोकांना, त्यामुळे बरं वाटतंय त्यांना पण आणि ती पण वापरतील असं माझं 100% खात्री आहे। तुम्ही आता तुमच्या मित्रपरिवार व नातेवाईक म्हणा किंवा शेतकरी वर्ग आहे यांना काय सल्ला द्याल? ही वापरायची ती ही प्रोडक्ट, त्याशिवाय बाग येत नाही मला 100% माहिती आहे। त्यासाठी मी आमची पाहुणी पण बोलवून घेतली होता, तुम्ही येत आहे म्हणून। आपण पाहुण्यांना पण बोलवून घेऊया 1 मिनिट, ते पण मोठे बागायतदार आहेत। या पाहुणं, हे आमच्यातून मी चिंचोली गावचा रहिवासी आहे। माझं नाव विठ्ठल दत्तू घाडगे। मी बी बरोबर म्हणजे जवळजवळ 4-5 वर्ष झाली मी डाळिंबाची शेती करतो। आधी वडील करत होते, पण आता हे पाहुण्याने आम्हाला बोलवलं होतं, त्यांच्या रामा ॲग्रोटेक साहेब येणार आहेत म्हणून, तुम्ही बी आमच्यात येऊन बघून जावं म्हणले, त्यांचं चांगलं हे आहे असं सांगितल्यावर आम्ही बी आलो। एकंदरीत तुम्ही याच्या अगोदर पण गेल्या वर्षी पण बाग बघितली होती, रासायनिक खताचा डोस वगैरे देत होतो। आता पाहुणे या बागेकडे बघितल्यानंतर थोडं समाधान वाटतंय की बाबा आपण पण थोडं रामा ॲग्रोटेककडे असं वळलं पाहिजे। त्यांची साईज, फळांची चकाकी, त्याच्यानंतर फळांचे जे संख्या आहे त्यामध्ये भरपूर अशी ग्रोथ दिसते आहे। मी अगोदर पाहुण्याच्या बागेत येत होतो, ते पण थोडं आमच्यासारखं रासायनिकच वापरत होते, पण यावेळेस त्यांनी थोडं बदल केलेला आहे। पण मला पण असं वाटायला लागलं की आता आपण पण ह्या रामा ॲग्रोटेकची थोडं प्रोडक्ट वापरून आपण थोडं प्रगतीकडे गेलं पाहिजे असं मला वाटतंय।
बरं, आमच्या प्रोडक्टसोबत आमचा सल्ला तुम्हाला कशा प्रकारे भेटतो त्याच्याविषयी किंवा प्रतिनिधीविषयी तुमचं काय म्हणणं आहे? सल्ल्याची काय अडचण नाही. प्रतिनिधी आम्हाला फोन करतोय, आज मी येणार आहे, तुम्ही या बागेत. आम्ही घरी नसलो तर पण प्रतिनिधी येऊन बघून जातोय आणि आम्हाला सांगतोय ही ह्या आठवड्यात करायला लागतंय ना, उद्या करायला लागतंय. या प्रतिनिधी आहेत म्हणून आमची इथं बाग आली, तर बाग येत पण नव्हती. आमच्यापेक्षा ज्यादा काळजी प्रतिनिधीच घेतोय रामा ॲग्रोला. शेतकरी मित्रांनी आपल्याला सर्व प्रकारची मदत केली, आपल्याला सहकार्य केलेलं आहे, त्यांनी माहिती दिली, त्याबद्दल त्यांच्या पाहुण्यांना पण एवढ्या लांबनं बोलवून घेतलेलं आहे व आपल्या कंपनीचं त्यांनी प्रमोशनच थोडक्यात केलेलं आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचा आभारी आहे. आभार मानतो. असंच तुम्ही तुमच्या मित्रपरिवार नातेवाईकांनाही आमच्याविषयी माहिती सांगा, त्यांचंही आपण चांगलं उत्पन्न काढून देण्याचा प्रयत्न करू व सर्वांचा आभार. धन्यवाद. रामकृष्ण.